नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत तूप न वापरता बनवलेले तिळगुळाचे लाडू। पाक बनवून बिलकुल कडक न होणारे तिळगुळाचे लाडू आज आपण पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती सहज लाडू तुटतोय। हे लाडू बनवण्यासाठी मी दोनच पदार्थ वापरलेत, 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ। आता प्रथम आपण तीळ भाजून घेऊयात। आपल्याला हे तीळ लो टू मीडियम फ्लेम वरती भाजून घ्यायचे। तर बघा, सतत हलवत हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे तिळगुळाचे लाडू थंडीच्या दिवसात तुम्ही असेही बनवू शकता किंवा संक्रांतीसाठी स्पेशल तिळगुळ लाडू म्हणूनही तुम्ही हे बनवू शकता। तर पहा, आपले तीळ भाजत आहेत। ज्यावेळी तीळ तडतडायला लागतील किंवा ते फुटायला लागतील त्यावेळी असं समजायचं की आपले तीळ भाजून झालेत। पहा, तीळ आपले भाजलेले आहेत। मी तीळ ते प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता यानंतर बघा, त्याच पॅन मध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे आणि या गुळामध्ये 2 चमचे फक्त पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हा गूळ व्यवस्थित आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे। गॅसची आच जी आहे ती आपल्याला लो टू मीडियम वरती ठेवायची आहे। खूप फास्ट गॅस केला तर हा पाक आपला करपून जाईल, त्यासाठी आपल्याला याची आच मंद ठेवायची आहे। पहा, सतत ढवळत हा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण एका प्लेटला थोडंसं तूप लावून ही प्लेट आपण रेडी करून ठेवूयात। आता हा पाक आपला जवळजवळ तयार होत आलेला आहे। तुम्ही बघू शकता हा पाक फेसाळलेला आहे। तर सतत हलवत हलवत हा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। हा पाक तयार झाला की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये पाकाचे 2-3 थेंब टाकून घ्या। जर याची या प्रकारे गोळी तयार झाली तर समजायचं की आपला पाक तयार आहे। तुम्ही पाहू शकता या पाकाची व्यवस्थित अशी गोळी तयार होते, म्हणजे आपला पाक काय झालेला आहे, रेडी झालेला आहे। आता गॅस बंद करून याच्यामध्ये चिमूटभर सोडा आपल्याला घालून घ्यायचा आहे। हा सोडा म्हणजे आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, जे घालून तुमचे लाडू खुसखुशीत तर होतील पण लाडूला आतमधून व्यवस्थित अशी जाळी पडेल, ज्यामुळे लाडू तुमचे कडक होणार नाहीत। तर पाहू शकता तुम्ही, आपण सोडा घातल्यानंतर गूळ किती फेसाळला आहे। सोडा व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून आपल्याला त्याच्यामध्ये तीळ घालून घ्यायचे। आता हे तीळ पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण तुम्हाला थोडंसं पातळ वाटेल, परंतु जसं जसं हे थंड होत जाईल तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल। आपला तीळ आणि गुळाचा पाक मिक्स करून झालेला आहे। पहा, या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अगदी योग्य झालेली आहे। आता आपल्याला चमच्याच्या सहाय्याने मोजून आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। पहा, हेच गोळे एकसारख्या आकाराचे आपल्याला काढून घ्यायचे आहेत, कारण आपले लाडू एकसारखे बनतील। आणि याचा दुसरा फायदा म्हणजे ज्यावेळी आपण लाडू वळतो त्यावेळी हाताला चटके बसणार नाहीत, कारण हे छोटे छोटे गोळे थोडेसे थंड होतील, त्यामुळे लाडू आपल्याला सहज आणि पटकन वळता येतील। जर लाडू वळताना तुमचं मिश्रण थंड झालं तर घाबरण्याची गरज नाही, तर तुम्ही पुन्हा ते मिश्रण गॅसवरती गरम करून त्याच्यामध्ये 1-2 ते 4 थेंब पाणी घालून पुन्हा ते लाडू वळू शकता।